आज परळी नगर परिषदच्या निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांचा आपण हा मेळावा आयोजित केलेला आहे। यामध्ये महायुती म्हणजेच भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाई आणि या सर्व लोकांनी एकजूट करून निवडणूक लढत आहेत। आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते धनंजयजी मुंडे यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये कुठेच अशी संपूर्ण युती झालेली नाही, अशी परळी वैजनाथाच्या आशीर्वादाने झालेली आहे। या संयुक्त प्रचार सभेला मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते, माझे मोठे भाऊ आणि या परळीमध्ये या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा ज्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली आहे ते धनंजय मुंडे, आमच्या मंचावर उपस्थित आमच्या शहराच्या अध्यक्षा उमाताई समशेट्टी, राष्ट्रवादीचे शहराचे अध्यक्ष भैया धर्माधिकारी, मंचावर उपस्थित शिवसेनेचे प्रमुख व्यंकटेश शिंदे, रिपाईचे प्रमुख सचिन कारपे, आमचे ज्येष्ठ सर्व मार्गदर्शक म्हणजे जुगलकिशोरजी भैया, विकासरावजी डुबे, मंचावर उपस्थित आता व्हिडिओ ज्यांची निवड झाली त्या जयश्री मुंडे, शांतीलालजी जैन आमचे मोठे बंधू, इथे मंचावर उपस्थित सुरेश टाप, विजयजी वाकेकर आमच्या बँकेचे डायरेक्टर, वैजनाथराव सोळंके, नीलकंठ साठे, संदीप लाहोटी, विनोद जगतकर, शेख तय्यब, इथे उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्वात महत्वाच्या मंचावर ज्यांची उपस्थिती आहे त्या आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी आणि सर्व नगरपालिकेला उभे असलेले शिवसेनेचं, कमळाचं आणि घड्याळीचं चिन्ह घेऊन उभे असलेले सर्व माझे उमेदवार। सर्वप्रथम मी पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी यांना ऍडव्हान्स मध्ये आज शुभेच्छा देते की पूर्ण मला विश्वास आहे की या परळीच्या नगराध्यक्षा म्हणून त्या लवकरच आपल्या कामाची जबाबदारी स्वीकारतील। मला धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात म्हणाले त्याचप्रमाणे मला असं वाटलं की भैया म्हणजे बाजीराव धर्माधिकारी यांचं लहानपणापासून स्वप्न असेल की आपण असं काम करावं की आपल्याला पद्मश्री मिळावी आणि त्यांना पद्मश्री त्या रूपाने का होईना ते मिळालेले आहे। आणि त्यामुळे मला वाटतं हे खूप चांगला योग आहे, सुवर्ण योग आहे। तशीच परळीच्या भविष्यामधल्या पूर्ण टीमनी चांगलं काम केल्याबद्दल तुम्हाला खरंच पद्मश्री प्राप्त व्हावी असं काम तुमच्याकडून व्हावं तेही मी या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देते। अनेक वर्षांनी हा योग आला। एक असा काळ होता जेव्हा मी, धनंजय भाऊ, आम्ही सगळे मिळून, तेव्हा मुंडे साहेब होते, अण्णा होते, सर्व परळीची टीम होती, सर्व एका बाजूला होतो आणि काँग्रेस दुसऱ्या बाजूला होतं, तेव्हा सुद्धा लढाई फार जोरात व्हायची। या परळीमध्ये 25-30% असे लोक आहेत जे कुठेही गेले तरी ते जे विरोध तुमच्या करण्याच्या विरोधात असतात। मला वाटतं यावेळी इतिहास घडवल्याशिवाय परळीची जनता राहणार नाही। धनंजय मुंडे जेव्हा निवडणुकीला उभे होते त्यांनी सर्वाधिक जास्त मतांनी निवडून आले, त्याच्यामध्ये या युतीचा पण फार मोठा योगदान आहे। कारण जे मत कमळाचे आणि घड्याळीचे एकत्र आल्यामुळे एवढी मोठी ताकद निर्माण झालेली आहे आणि हे बघितल्यानंतर ही ताकद आता हलवू द्यायची नाही असा निश्चय आम्ही केला आणि निवडणुकीच्या रणांगणामध्ये, पक्षाच्या आणि व्यक्तीच्या निवडणुकीमध्ये परळी हरली नाही पाहिजे हा निश्चय केला आणि म्हणून मी महायुती आघाडीमध्ये यश, स्वतःचे स्वार्थ, स्वतःचा इगो आणि स्वतःचे सगळे जे काही विषय आहेत ते आम्ही बाजूला ठेवले आणि परळीच्या विकासाच्या दृष्टीने ही शक्ती एकत्र राहण्याची गरज आहे आणि म्हणून मी युती केलेली आहे। माझाही अनुभव आहे, धनंजय मुंडेंचा, धनुभाऊंचा अनुभव जिल्हा परिषदचा आहे। मी जिल्हा परिषद स्किप केली, एक पायरी उडी मारून डायरेक्ट विधानसभेत गेले, तर आता त्यांना विधान परिषदचा अनुभव होता, मला तो नव्हता, आता मी दोन्ही गेलेले, म्हणजे आमच्या अनुभवांची वेगवेगळी आमची उलाढाल चालू आहे। पण या परळीच्या प्रत्येक वॉर्डातल्या, गल्लीतल्या राजकारणाचा, इथल्या सोशल इंजिनिअरिंगचा अनुभव त्यांना 22-23 वर्षाचा, मला 20 वर्षाचा, 2-4 वर्षाचा फरक आहे। या एवढा मोठा अनुभव एकत्र जर आपण केला तर या परळीला भविष्यामध्ये मोठ्या अशा
आपण एका विकासाकडे नेणार त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये बिलकुलही शंका कुशंका नाही. ती परळी नगरी आहे. मुंडे साहेबांचं नाव या परळीपासून आपण वेगळं करू शकणार. या परळीमध्ये मुंडे साहेबांनीच इथे जन्म घेतला आणि थेट शेवटचा श्वास घेईपर्यंत काम केलं. तसंच या परळीच्या विकासाच्यासाठी सर्वोपरी त्याच्या विकासाच्या पाठीमागे उभे राहायची माझी भूमिका. मी आमच्या पद्मश्रीजींना म्हणेन, भैयाला म्हणेन की आपण जेव्हा नगराध्यक्ष व्हाल एक आगळा आदर्श असा आपल्या परळीच्या लोकांना आपण घालून देऊ आणि प्रत्येक गोष्टीला उत्तर फक्त आणि फक्त कामाने देता येत असतं. शब्दाने शब्दाला उत्तर देऊन काहीच मिळत नाही, पण कामाने उत्तर देऊन आपण या परळीचं महाराष्ट्रामध्ये विकासात सगळ्यात अग्रेसर असं शहर हे नाव करण्यासाठी हा मोठा संग्राम अत्यंत महत्वाचा. मी जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा मला वाटतं पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होते आणि नगरोत्थानाची नवीन योजना परळीने कधी मला फंड तरी किती होता तेव्हा फंड नव्हता. लोक लाख 2 लाख फंड मागायचे त्याच्यातच पुसवायचे. आता हीच बिघडवलं पुन्हा ग्रामविकास मंत्र्याला 2 कोटी दिले तरी पुन्हा कमीच वाटायचे लोकांना. पण तेव्हा आपल्याकडे फंड 50 लाख होता. 2 कोटी 3 कोटी फंड नव्हता आमदार आणि त्यावेळी 40 कोटी नगरोत्थानमध्ये आले. हे खूप मोठं परळीच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल होतं. त्यामुळे परळीचा चेहरा बोला परळीमध्ये मी वाढले म्हणजे इथेच वाढले. या परळीच्या सरस्वती विद्यालयात माझं शिक्षण झालं. पहिलं शिक्षण तर जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. सायकलवरून ट्युशनला, सायकलवरून शाळेला, सायकलवरून मैत्रिणींच्या वाढदिवसाला कशाला या परळीतून प्रत्येक रस्त्यावरून मी फिरले. या परळीचं ते पालटावर हेच स्वप्न घेऊन आमदार झाले होते. हेच स्वप्न घेऊन मंत्री झाले. पण असं झालं की मी मंत्री झाले की नगरपालिका दणकावून आमची पाडली. त्यामुळे जे परळीसाठी मला करायला शक्य होतं ते करता आलं नाही. म्हणून हा विषय आम्ही आता बाजूला केलाय की आपण जर एकत्र निवडणूक लढलो तर विकास जिंके ही भावना आमच्या मनामध्ये आहे आणि तो विकास जिंकवण्यासाठी आता त्यांच्या काही खास गोष्टी आहेत, आमच्या काही खास गोष्टी आहेत. या 2 खास गोष्टी एकत्र झाल्यानंतर किती परळीच्या दृष्टीने खास असे निर्णय होतील याचा आपण कल्पनाही करू शकतो. परळीमध्ये माझा पहिल्यांदा निधी आला होता. परळीच्या नगरोत्थानासाठी नगर विकासाच्या माध्यमातून पहिलं काम दिवस एक आठवत असेल आपण मुस्लिम एरियामध्ये दिलं होतं 5 कोटीचा रस्ता. तर मी प्रचाराला जायचं मला वाटायचं किती नाल्या वाहिलेल्या आहेत, रस्त्यावर चिखल आहे, डास आहे, पूर्णपणे विकासाची गरज या माझ्या मुस्लिम बांधवांना आहे. पहिलं काम शाळेच्या पलीकडे जाऊन तर हे काम केलं. तर एका विकासाचं काम करत असताना आपण काळात्राई मंदिरापासून काम करायला सुरुवात केली. या परळीमधल्या महत्वाचे जे रस्ते आहेत मुंडे साहेब असताना भुजबळ साहेब पीडब्ल्यूडी मंत्री असताना रस्ता मंजूर झाला होता जो इटली कॉर्नर पासून ते आता आपल्या गरुड चौकापर्यंत हे रस्ते मंजूर झाले. नगरोत्थानमध्ये या परळीमध्ये टावरचे वगैरे सगळे महत्वाचे रस्ते केले. त्याच्यानंतर धनंजय पालकमंत्री झाले आणि धनंजय धनुभाऊंनी त्या काळात नगरपालिकेची सत्ताही त्यांची होती. त्यांनी मला वाटतं पाणी पुरवठ्याच्या वगैरे योजना राबवल्या. यामध्ये माझी अशी सूचना असते, माझी अशी विनंती असते की जोही नगरसेवक निवडून येईल त्यांनी त्याच्या नगरसेवक म्हणून त्याच्या वॉर्डामध्ये रोज जनता दरबार घ्यायला पाहिजे. रोज सकाळी नळाला पाणी आलंय ते नाही हे बघितलं पाहिजे. मला आठवतं जेव्हा मी पालकमंत्री होते सुरुवातीच्या काळामध्ये आपण नगराध्यक्ष होते तर कुठे जर मी रस्त्याने चालले पाईप वाया गेला की तिथंच थांबून मिळायचे इथे पाणी वायाचं. कुठे पाणी नसेल तिथल्या तिथे निकाल लावण्यासाठी नगरसेवकाचा रोज संपर्क जसा आहे भावड्यांचा ना खूपच तुमचं सगळे नाव घेतलं. भावड्याचं खूप मोठं भावड्यात होतं सगळे कंसात नाव सुद्धा पेपर मध्ये तेच लिहिलेलं आहे. तर खूप पुस्तक अरे पवन आमचा म्हणतो पवन म्हणजे सकाळी सकाळी कुकर नेले आमच्या गाडी लोक येतात हो कधी काम आहे नगरपालिकेचं हे केलं पाहिजे. चुकीच्या पद्धतीने रस्त्यावर खूप अतिक्रमण येते व्यवस्थित त्यांचं नुकसान न होता बाजूला करून रस्ते मोठे केले पाहिजे. परळीमध्ये पाणी पुरवठ्याच्या योजनांमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील त्या त्रुटी पूर्ण केल्या पाहिजे. जे रस्ते लेवल झाले समजा फुटपाथ वर झाले रस्ता खाली झाला आणि एवढ्या भरपूर पाऊस पडला तर ती अडचण नाही झाली पाहिजे हे आपण दुरुस्त केलं पाहिजे. आणि सगळ्यात गरीब वस्ती या चकाचक आधी केल्या पाहिजे. गरिबांची सेवा करण्यासारखं मोठं पुण्य कुठलंही नाही.
आणि गरीबाला कुठलीही जात नसते, गरीबाला कुठलाही रंग नसतो, हिरवा असेल, पिवळा असेल, भगवा असेल, निळा असेल, गरीबाला फक्त कळतं हाताला काम आणि पोटातली भूक, आणि ती त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी या भागामध्ये रोजगार मोठ्या प्रमाणामध्ये आपण उपलब्ध केला. आपल्या जिल्ह्यामध्ये एखाद्या कारणामुळे एखादी बदनामी झाली तर त्याच्यामध्ये त्याचा काही संबंध नसतो ना, तो माणूस हा त्याच्यामध्ये दिसला जातो, गावाबरोबर फिरायला गेले जातात आणि त्यांना त्रास होऊ नये म्हणून इथे उद्योग आला पाहिजे त्यासाठी प्रयत्न. धनुभाऊनी सांगितलं, धनुभाई कृषी मंत्री असताना त्यांनी इथे कृषीचं महाविद्यालय आहे. मी आता पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर पशु वैद्यकीय इथे महाविद्यालय आहे, 550 कोटी रुपये. अजितदादा पवार जेव्हा तेव्हा अर्थमंत्री असताना पहिला माझा दौरा होता तेव्हा बारामती आणि परळी असं मंजूर करून त्यांनी त्याला निधी सुद्धा मंजूर केला आणि एक मोठं आता आपण आचारसंहितेमुळे थांबले म्हणजे त्याचा एक भूमिपूजनाचा सोहळा करायची आमची तयारी. मग इथे विद्यार्थी येतील, बाहेर विद्यार्थी आले तर इथे शिक्षणाला येतील, शिक्षणाला आले तर 4 पैसे खर्च करतील मार्केटमध्ये, म्हणजे लोकांना छोट्या छोट्या गोष्टी पेइंग गेस्ट म्हणून कोणी राहील, कोणी जसं एखादं शैक्षणिक शहर असतं तसं वातावरण इथे आपण निर्माण करू शकतो. आपल्या कधी मला वाटते की आपसातल्या संघर्षामुळे सुद्धा विकास खूप वेळा लटकून राहतो, लांबून राहतो, ते सुद्धा आपण टाळण्याचा प्रयत्न करू. सामान्य माणसाची, गरिबाची सेवा करण्यासाठीच आम्ही राजकारणात. मुंडे साहेबांनी सर्व वैभव माझ्याकडे असताना मला लोटले कष्टामध्ये. त्याचं कारणच हे आहे की जो अंतिम आहे, जो सगळ्यात शेवटचा माणूस आहे, त्याच्यापर्यंत विकास पोहोचला पाहिजे आणि तो पोहोचवण्यासाठी काम करणं आमचं कर्तव्य आहे. या भागामध्ये कोणतीही मस्जिद असेल तिचाही विकास तेवढ्याच पद्धतीने तिच्या आजूबाजूचा. मला आठवतं मी मागच्या वेळी एकदा नालीचं पाणी चुकून म्हणजे बाईक वळल्यामुळे मस्जिदीत जात होतो, तेव्हा तिथे कामून तो विषय होता. प्रत्येकाचं जे धर्माचं मोठं स्थान आहे, जिथे त्यांचा एखादा बौद्ध विहार आहे, इथे एखादा मंदिर आहे, या सगळ्या गोष्टींचा समान पद्धतीने त्यांचा सन्मान करून तिथे विकास केला जाईल. आमच्या वैद्यनाथ मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर आहे. तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मागच्या नगरपालिकेत जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात होतो तेव्हा ते आम्ही जी काढला होता आणि नंतर मंत्री नसल्यामुळे त्याच्यामध्ये मला काही फार रोल करता आला नाही, पण आता त्याच्यात अजून पैसे दररोजच्या काळात ते काढले आणि आता त्याचं काम जोरात झालं पाहिजे. अत्यंत स्वच्छ कारभाराने ते काम झालं पाहिजे, चांगल्या कॉन्ट्रॅक्टरने ते काम केलं पाहिजे आणि खरंच परळी जमी उज्जैन मध्य प्रदेशने काम केलं, उज्जैनच्या धर्तीवर विकास झाला तर याचाही परिणाम आपल्याच लोकांना होतो. आता वैद्यनाथ कारखान्याला अनेक अडचणीला आम्ही सामोरं गेलो. कारखाना बंद राहिला तर मार्केट थंड पडत होतं. मार्केटमध्ये आमचे विजयवाडीचे संत दीक्षित काय शब्द तुमचा मराठीचा रोटेशन, मार्केटमध्ये रोटेशन कमी होतं. पण आता गुरुदेव आणि माझ्या हातात होणार कारखाना चालू झाला आहे आणि या जिल्ह्यामध्ये कोणी भाव देईल त्याच्यापेक्षा जास्त भाव द्यायचा आम्ही निर्णय घेतलाय आणि त्यामुळे पैसा तो तुमच्याच खिशात येणार आहे. शेतकऱ्याचा पैसा आला तर कुठे येईल? परळीच्या बाजारपेठेत कपडे खरेदी करेल, बस्ता आणेल, धान्य घेईल, हॉटेलमध्ये जाईल, लेकराला काही घेईल, हा सगळा पैसा या मार्केटमध्ये बस झाला. नुकसान आता परळीचं कधीही होणार नाही. परळीचा आता फक्त आणि फक्त नफा होईल आणि फक्त परळीचा विकास होईल. असंच काम करण्यासाठी ही युती झालेली आहे. या महायुतीमध्ये जसं गणगोनी पण सांगितलं, या महायुतीमध्ये तुम्ही चिन्ह, तुम्हाला ज्या चिन्हांची सवय ते दाबा नाही. आता तुम्हाला सवय एक तर घड्याळ, कमळ आणि आमची शिवसेनेची युती तर आचरण म्हणजे धनुष्यबाण युती तर जुनीच आहे. आता आमची तिघांची झाली, पुन्हा निपाई आमच्या बरोबर गेले 10 वर्ष झाले सदैव परळी युतीमध्ये आणि हे सगळे चिन्ह तर त्यांनी एका ठिकाणी घड्याळ, दोन्ही ठिकाणी घेतलेलं. त्यामुळे घड्याळ आणि कौन सा चिन्ह, ये कमल वालों को कभी दबाना आसान है, थोड़ा आप जरा याद करके जाओ। पंखे को देखकर आप गुनगुओं का चेहरा सामने रखो, क्या घुमाएंगे? दबाएंगे कमल, घड़ी, कमल और बाण, ये सब में एक ही चेहरा देखो, पति के विकास का चेहरा देखो आणि हा विकास होईल. आणि ज्यांनी फॉर्म वापस घेतले त्यांचं
अभिनंदन करते, त्यांनी आम्हाला समर्थन दिलं, त्यांचं अभिनंदन करते, त्यांच्या हात जोडून आभार मानते. कारण काही लोकांना उमदा असून आम्हाला घेता आलं नाही. खूप वाईट वाटलं की याला नाही द्यायचं, त्याला द्यायचं, पण जे काय आमची गणित आम्हाला बसवता आले ते आम्ही बसवलेले आहेत. त्यामुळे काही लोकांना नाही संधी मिळाली, त्यांना पुढच्या निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नक्कीच संधी देऊ. आणि एवढं मात्र मी माझ्या वतीने सांगेन, गणगोवर समज होती की विकास करताना ज्यांनी आता माघार घेतली आहे त्यांच्या गल्लीतल्या विकासाला पहिलं प्राधान्य देऊ, म्हणजे त्यांच्या सुद्धा पाठीवर एक शाबासकीची थाप आपण दिल्यासारखी होईल. एवढे या निमित्ताने सांगते. फार भाषण मी करणार नाही. गणगोवने अत्यंत विस्तृत मार्गदर्शन केलंय. काही निवडणुका बीड जिल्ह्यातल्या लागलेल्या आहेत. मला माजलगावच्या सभेला जायचं आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये फक्त इथेच युती आहे, तिथं आम्हाला इथे विरुद्ध बांधायचं आहे. त्याच्यामुळे तिकडे मला आज कार्यक्रम आहे. आपण सर्वजण हात जोडून विनंती करते, ही आमची युती यशस्वी करावी.